नमस्कार, काजल्स रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण राजस्थानचा फेमस रबडी घेवर कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तीज आणि रक्षाबंधनसाठी खूप मोठ्या प्रमाणात घेवर बनवला जातो. रेसिपी खूप सविस्तरपणे मी ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी हलवाई बनवतात त्याच पद्धतीने आपण हा घेवर घरी कशा पद्धतीने बनवायचं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. रेसिपी खूप मस्त आहे. आवडली तर नक्की लाईक करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले आपण रबडी बनवणार आहोत. यासाठी मी इथे कढईमध्ये अर्धा लिटर दूध काढून घेत आहे. इथे आपण इन्स्टंट रबडी बनवतो आहे. यासाठी आपण इथे मिल्क पावडर वापरणार आहोत. इथे मी 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. चमच्याने म्हणाल तर 12 मोठे चमचे मी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे. थंड दुधामध्येच आपल्याला मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. याच्यामधील ज्या गाठी आहेत त्या सगळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करून घेऊयात. इथे आता तुम्ही बघू शकता की मिल्क पावडर व्यवस्थित दुधामध्ये मिक्स झालेली आहे. आता आपण इथे गॅस चालू करायचा आहे आणि मीडियम गॅसवरती हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे. 15 मिनिटं झालेली आहे. तुम्ही ते बघू शकता दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे. थोडंसं घट्टसरही झालेलं आहे. आणि हे साईडून जी साई साठलेली असते ना, ती आपल्याला काढून दुधामध्येच घालायची आहे. यामुळेच आपली रबडी आहे ना, ती दाटसर होते. आता इथे आपण साखर घालणार आहोत. इथे मी 4 चमचे साखर घेतलेली आहे. त्यासोबत अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडासा येल्लो कलर घालत आहे. कलरऐवजी तुम्ही ते केशरसुद्धा वापरू शकता. माझ्याकडे इथे केशर नव्हतं त्यामुळे मी ते फूड कलर वापरलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि साखर पूर्णपणे विरघळली पाहिजे. अजून 2 ते 3 मिनिटं आपण हे आटवून घेऊयात. इथे बघू शकता तुम्ही आता पहिल्यापेक्षा अजून थोडीशी रबडी आपली घट्टसर झालेली आहे. इथे आता आपली ही रबडी तयार झालेली आहे. अशीच आपल्याला रबडी ठेवायची आहे. एवढी पातळ ठेवायची म्हणजे थंड झाल्यानंतर ती अजून घट्ट होते. याच्यापेक्षा जर घट्ट केली तर ती अजून घट्ट होणार. त्यामुळे ते खाताना व्यवस्थित लागत नाही. आता गॅस बंद करूयात आणि रबडी थंड करायला ठेवून देऊयात. आणि आता आपण पाक बनवूयात. यासाठी कढईमध्ये 1 वाटी साखर घेत आहे. जेवढी आपण साखर घेऊ त्याच्या अर्धा आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. साखर बुडेल इतपत आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आणि आता आपण हा पाक बनवून घेऊयात. इथे आपल्याला एकदम कडक असा एकतारी पाक बनवायचा नाही. हलकी तार झाली पाहिजे आणि लगेचच तुटली पाहिजे. एवढाच आपल्याला पाक बनवायचा आहे. याच्यामध्ये घालत आहे मी 2 वेलची. इथे आता तुम्ही बघू शकता की साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि इथे आता आपला पाक आहे ना तो तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे शेवटचा थेंब पडताना अगदी हलकी तार होत आहे. एक तारीपेक्षा थोडासा कमी आपल्याला पाक बनवायचा आहे. हलकी एकतार झाली पाहिजे म्हणजे ती लगेच तुटली गेली पाहिजे अशा पद्धतीचा आपल्याला पाक बनवायचा आहे. हे तुम्ही बोटाने सुद्धा चेक करू शकता किंवा चमच्याने सुद्धा तुम्हाला कळू शकते की पाक झालाय की नाही. इथे आपला हा पाक झालेला आहे. गॅस बंद करूयात आणि आपण पाक हा थंड करायला ठेवून देऊयात. आणि आता आपण इथे घेवरचं मिश्रण बनवायला घेऊयात. यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला 4 चमचे तूप काढून घ्यायचं आहे. तूप गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला मोजून घ्यायचं आहे. पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याच चमच्याने इथे आपल्याला 4 चमचे तूप मोजून घ्यायचं आहे. इथे मी हे 4 चमचे तूप मोजून घेतलेलं आहे. तुपामध्ये आपल्याला 2 बर्फाचे असे खडे टाकायचे आहेत आणि या बर्फानेच आपल्याला व्यवस्थित तूप फेटून घ्यायचं आहे. जेवढं छान तुम्ही हे तूप फेटून घ्याल ना, तेवढाच छान आपला घेवर होणार आहे. तुपामध्ये जे कण असतात ना बारीक-बारीक, ते एकदम मऊसूत व्हावं यासाठी आपल्याला ही फेटण्याची प्रोसेस करायची आहे. तुम्ही ते बघू शकता की कलर चेंज होत चाललेला आहे. याला पांढरा कलर यायला लागलेला आहे. छान असं आता इथे मी हे फेटून घेतलेलं आहे. 2 ते 3 मिनिटच फक्त आपल्याला हे फेटावं लागतं. इथे आता हे बर्फाचे खडे आहेत ना, ते काढून घेऊयात आणि याच्यामध्ये जर पाणी असेल तेही आपल्याला काढून घ्यायचं आहे. इथे थोडंसं पाणी आहे बघा, हे आता मी काढून घेते. याच्यात जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते मी काढून घेतलेलं आहे आणि पाणी काढून घेतल्यानंतरही आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. एखाद मिनिटभर आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. एकदम असं ते हाताला हलकं लागलं पाहिजे. जशी आपली एखादी क्रीम असते ना, ती कशी एकदम हलकी मऊ लागते ना, त्या पद्धतीचं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. छान आता एकसारखं हे पण फेटून घेऊयात.
आपल्या हातालाही जाणवलं जातं की हे एकदम हलकं झालेलं आहे आणि मऊसूत झालेलं आहे. तेव्हा समजायचं की हे आपलं तूप छान असं फेटलं गेलेलं आहे. लगेचच समजलं जातं. खूप छान असं मऊसूत तयार करायचं म्हणजे घेवरही आपला छान होतं. इथे आता तूप छान असं फेटलं गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता कलरसुद्धा चेंज झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत मैदा. इथे मी हा 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्याचसोबत याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा गव्हाचं पीठ आणि 1 चमचा बेसन पीठ. ज्या चमच्याने मी तूप मोजून घेतलं होतं, त्याच चमच्याने मी इथे बेसन पीठ आणि गहू पीठ मोजून घेतलेलं आहे. ही पीठं सगळी आपल्याला चाळूनच वापरायची आहेत आणि त्याचसोबत घालायचं आहे याच्यामध्ये पाणी. थोडं-थोडं पाणी घालत आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. याच्यामधल्या ज्या गाठी आहेत, त्या मोडून घ्यायच्या आहेत. इथे आपल्याला एकदम थंड पाणी वापरायचं आहे. फ्रीजमधलंच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे. नॉर्मल टेम्परेचरचं पाणी इथे आपल्याला वापरायचं नाही. एकदम थंड थंड पाणी घ्यायचं आहे. इथे हा जो मेजरिंग कप आहे आणि ज्या वाटीने मी मैदा घेतला, त्या दोन्हींचं मेजरमेंट एकच आहे. त्यामुळे इथे मी पाणी घेण्यासाठी हा मेजरिंग कप वापरलेला आहे. इथे मला मिश्रण भिजवण्यासाठी कितपत पाणी लागणार आहे, हे मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे. थोडं-थोडं थंड पाणी घालत आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. याच्यामधल्या सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत. हे मिश्रण बनवण्यासाठी तुम्ही मिक्सरचाही वापर करू शकता. मिक्सरलाही हे फिरवून घेऊ शकता. पण मिक्सर गरम होतो. त्यामुळे अशा पद्धतीने हातानेच बनवलेलं चांगलं. मी त्या हातानेच बनवून घेतलेलं आहे. इथे आता आपल्याला घालायचं आहे 1/4 कप दूध. ज्या वाटीने आपण मैदा घेतला होता, त्याच वाटीने 1/4 कप आपल्याला दूध घालायचं आहे. या दोन्हींचं मेजरमेंट सेम आहे. हे मी आधी पण सांगितलेलं आहे तुम्हाला. त्यामुळे मी ते कपने मेजरिंग केलेलं आहे. दूधसुद्धा आपल्याला इथे थंडच वापरायचं आहे. फ्रीजमधलं दूध इथे आपल्याला वापरायचं आहे. नॉर्मल टेम्परेचरचं दूध इथे आपल्याला वापरायचं नाही. दूध व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. मिश्रण तयार झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा लिंबाचा रस. ज्या चमच्याने आपण तूप मोजलं होतं, त्याच चमच्याने 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाच्या रसामुळे छान अशी घेवरला जाळी सुटली जाते. त्यामुळे इथे आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे आता आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे. यासाठी एका भांड्यावरती मी चाळणी ठेवलेली आहे आणि याच्यावरती आपल्याला हे मिश्रण ओतून हे गाळून घ्यायचं आहे. पिठामध्ये जर एखादी गाठ राहिली असेल तर ती निघून जाण्यासाठी आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे. म्हणजे व्यवस्थित आपलं हे मिश्रण तयार होतं. इथे आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. हे मिश्रण बनवण्यासाठी मला 2.25 कप इतकं पाणी लागलेलं आहे आणि 1/4 कप इतकं दूध, म्हणजे दोन्ही मिळून मला इथे 2.5 कप लागलेला आहे. इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता असं पातळसर आपलं मिश्रण तयार झालं पाहिजे. मैदा कसा आहे याच्यावरती थोडंसं आपलं पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतो. एखादा दुसरा चमचा कमी जास्त होऊ शकतं पाणी, नाहीतर आपल्याला एवढंच पाणी लागणार आहे. एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये बर्फाचे खडे घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रणाचं भांडं ठेवायचं आहे आणि हे संपूर्ण घेवर होईपर्यंत आपलं हे मिश्रण थंड राहिलं पाहिजे, यासाठी आपण हे करत आहोत. यामुळेच आपला घेवर छान होणार आहे. आता आपण घेवर बनवायला घेऊयात. इथे मी आधीच तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलं होतं. तेल एकदम कडकडीत गरम झालेलं हवं. गॅसची फ्लेमसुद्धा मोठी हवी आहे आणि तेल गरम झालं की एक छोटा चमचा आपल्याला याच्यामध्ये मिश्रण घालायचं आहे. हे पहिलं मिश्रण थोडंसं असं खाली गेलं की मग दुसरा चमचा आपल्याला घालायचा आहे. लगेच एकसारखं मिश्रण घालत बसायचं नाही. थोडंसं पहिलं मिश्रण सेटल झालं की दुसरा चमचा घालायचा आहे. अशा पद्धतीने इथे मी व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि चमचा आहे ना थोडासा वरती धरायचा आहे. एकदम खालून आपल्याला मिश्रण घालायचं नाही. थोडंसं अंतर ठेवून आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता की पहिलं मिश्रण सेटल झाल्यानंतरच मी दुसऱ्याचं मिश्रण घालत आहे. अशाच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. पहिलं मिश्रण व्यवस्थित सेट होऊन द्यायचं आणि नंतरच आपल्याला दुसरं मिश्रण घालायचं आहे. तुम्ही ते बघू शकता किती छान याला जाळी सुटली जात आहे. एकदम परफेक्ट आपलं इथं मिश्रण तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने ते साईडला गेलं पाहिजे, म्हणजे आपलं मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे असं समजू शकता तुम्ही. हे बघा तुम्ही मी घातल्यानंतर ते एकदम साईडला जात आहे. इथे मी थोडंसं व्हिडिओचा स्पीड वाढवलेला आहे. तेल एकदम गरम हवं आणि मिश्रण आहे आपलं ते बनवलेलं ते एकदम थंड. यामुळेच आपल्या मिश्रणाला छान अशी जाळी सुटली जाते आणि मस्त असा घेवर तयार होतो.
इथे तुम्ही बघू शकता की घेवरच्या मध्ये आपोआप होल तयार झालेला आहे. आपलं मिश्रण जर परफेक्ट तयार झालं ना, तर अशा पद्धतीने आपोआप घेवरच्या मध्ये होल तयार होतो. पण जर तुमच्या घेवरच्या मध्ये होल जर होत नसेल, तर अशा पद्धतीने लाटण्याने तुम्ही होल करून घेऊ शकता. इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी लाटणं वापरलेलं आहे, नाहीतर मला काही गरज नाही. आपोआप इथे होल तयार झालेला आहे आणि परत आपल्याला त्याच पद्धतीने हे याच्यामध्ये मिश्रण घालत राहायचं आहे. इथे मी आहे ना 30 ते 40 वेळा हे चमच्याने मिश्रण घातलेलं आहे आणि नेक्स्ट टाईम जेव्हा मी बनवलं ना, तेव्हा 60 ते 70 वेळा मी हे मिश्रण घातलेलं आहे. कारण की हा पहिला जेव्हा घेवर बनवला ना, तेव्हा तो छोटासा झालेला होता. म्हणजे जाडीला थोडासा लहान झाला होता, पण व्यवस्थित झाला होता. छान अशी जाळीसुद्धा सुटलेली होती. पण थोडासा मोठा हवा होता, त्यामुळे मी थोडंसं मिश्रण जास्त घातलेलं आहे. तुम्हाला जसं हवं तसा तुम्ही तो बनवू शकता. पण एकदम मस्त झालेला आहे. इथं थोडंसं मी व्हिडिओचं स्पीड वाढवलेलं आहे. रेसिपी संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न मी तुम्हाला केलेला आहे. इथे आता आम्ही हा शेवटचा चमचा घातलेला आहे मिश्रणाचा आणि तो खाली बसला की लगेचच आपल्याला याच्या कडा आहेत ना, त्या सुरीने अशा पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. नाहीतर हलक्या हाताने एकदम सुरीने असं खाली प्रेस केलं ना, तरीसुद्धा ते निघालं जातं. व्यवस्थित निघालं जातं, अजिबात चिकटलं जात नाही. वरची बाजू थोडीशी तळली गेली ना, की लगेचच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त घेवर आपला तयार झालेला आहे. हा काढून घेऊयात आणि एका चाळणीवरती आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे याच्यामधलं जे तेल आहे ते नितळलं जातं. इथे मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवत आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त याला जाळी सुटली जात आहे. तेल एकदम कडकडीत गरम असायला हवं. गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे आणि जे मिश्रण आपण बनवलेलं आहे ते थंड पाहिजे. यामुळेच आपल्या घेवरला छान अशी जाळी सुटली जाते. तुम्ही ते बघू शकता किती छान याला जाळी सुटली जात आहे आणि मध्येही आपोआप आहे ना होल तयार होत चाललेला आहे. मी याला काहीसुद्धा केलेलं नाही, आपोआप इथे होल होत आहे. मिश्रण जर तुमचं व्यवस्थित झालं नाही ना, तर ते मिश्रण आहे ना, तेलामध्ये टाकल्यानंतर खाली जाऊन बसतं. त्याला अजिबात जाळी वगैरे काहीही सुटत नाही. एकदम तेलकट होऊन जातं आणि मऊ पडलं जातं. त्यामुळे मिश्रण व्यवस्थित बनवा. एकच वाटी आणि एकच चमचा घ्या आणि त्याने सगळं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे आपलं मिश्रण एकदम परफेक्ट तयार होतं. व्यवस्थित मिश्रण झालं ना, की घेवरही एकदम मस्त होतं आणि जाळीदारसुद्धा होतं. तुम्ही ते बघू शकता किती मस्त आपला घेवर झालेला आहे. दुसरासुद्धा इथे मी घेवर बनवून घेतलेला आहे. यावेळीच आहे ना मी मिश्रण 60 ते 70 वेळा घातलेलं आहे. त्यामुळे याची जाडी आहे ना ती थोडीशी जास्त झालेली आहे. पहिल्या वेळेस मी 30 ते 40 वेळाच घातलं होतं मिश्रण. इथे आता आपला हा दुसराही तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. फक्त मी सुरेने हलकंसं प्रेस केल्यानंतर तो लगेचच खाली गेलेला आहे आणि वरची बाजू थोडीशी तळली की लगेचच काढून घ्यायचं आहे. किती मस्त झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान याला जाळी सुटलेली आहे. एक नंबर झालेला आहे. हाही आता आपण काढून घेऊया. अशा पद्धतीने मी चाळणीवरती हे काढून घेतलेले आहेत. म्हणजे याच्यामधलं जे एक्स्ट्राचं तेल आहे ना, ते निघालं जातं. इथे तुम्ही बघू शकता किती मस्त घेवर तयार झालेले आहेत. हा आहे ना तो पहिला बनवला होता. याची जाडी फक्त थोडीशी कमी झालेली आहे. नाहीतर जाळी वगैरे एकदम मस्त झालेली आहे आणि एकदम कुरकुरीत झालेला आहे. मऊ वगैरे अजिबात नाही झालेला. हा दुसरा घेवर बनवलेला आहे. तो थोडासा जाड बनवलेला आहे मी. मस्त असे 4 घेवर आपले इथे तयार झालेले आहेत. आता याच्यावरती आपण पाक आणि रबडी घालून घेऊयात. इथे आपला पाकसुद्धा तयार आहे आणि रबडीसुद्धा तयार आहे. तुम्ही बघू शकता रबडी थंड झाल्यानंतर किती घट्ट झालेली आहे. अशा पद्धतीचीच आपल्याला हवी आहे. एका प्लेटमध्ये मी हा एक घेवर काढून घेतलेला आहे. याच्यावरती आपल्याला पाक घालायचा आहे. इथे मी तुम्हाला एकच बनवून दाखवणार आहे. व्यवस्थित सगळीकडून पाक घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला आपण घरी बनवलेली इन्स्टंटवाली रबडी घालायची आहे. तुम्ही विकतचीसुद्धा वापरू शकता. व्यवस्थित सगळीकडे आपल्याला रबडी पसरवून घ्यायची आहे. इथे मी ही व्यवस्थित रबडी पसरवून घेतलेली आहे आणि वरून थोडेसे मी ते पिस्त्याचे काप घालत आहे. तुमच्याकडे जर असतील तर घाला, नाही घातले तरीही चालतील. आणि थोडेसे बदामाचे कापसुद्धा घालत आहे. दिसायला छान दिसतं ना, यासाठी वरून थोडंसं असं सजावट करून घ्यायची, म्हणजे छान दिसतं आणि खातानाही छान वाटतं. आणि थोडेसे इथे मी गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा घालत आहे. दिसत आहे ना, अगदी बाहेर मिळतो तसा घेवर. कोणी म्हणेल का याला आपण घरी बनवलेला आहे, पण आपण हा घरीच बनवलेला आहे. साईडने सुद्धा मी अशा पद्धतीने गुलाबाच्या पाकळ्या लावलेल्या आहेत. किती मस्त दिसत आहे ना घेवर. इथे आपला हा घेवर तयार झालेला आहे. दिसायला जेवढा छान दिसत आहे ना, चवीलाही अप्रतिम लागतो. एकदा नक्की बनवून पहा.
मी ते थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या इथे साईडला सुद्धा ठेवलेल्या आहेत आणि हा मी तुम्हाला आता कटसुद्धा करून दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता की हा किती छान झालेला आहे. अजिबात मऊ वगैरे पडलेला नाही, छान असा कडक आहे. अजूनही याच्यावरती रबडी घातलेली आहे तरीसुद्धा मस्त घेवर आपला तयार झालेला आहे. रेसिपी जर तुम्ही मन लावून केली ना तर एकदम परफेक्टच होणार आणि मेजरमेंट एकदम परफेक्ट आपल्याला घ्यायचं आहे, त्यामुळेच आपला घेवर छान होणार आहे. तुम्ही ते बघू शकता किती छान हा घेवर तयार झालेला आहे. रक्षाबंधन 4 दिवस पुढे आहे, तरी 4 दिवस आधी तुम्ही हा घेवर बनवून डब्यामध्ये ठेवू शकता. अजिबात तो मऊ वगैरे पडत नाही, छान टिकतो आणि जेव्हा केव्हा तुम्हाला खायचा आहे तेव्हा त्याच्यावरती पाक आणि रबडी टाकून तुम्ही हा खाऊ शकता. मस्त रेसिपी आहे, नक्की करून पहा. मेजरमेंट जर तुम्ही अचूक प्रमाणात घेतलं ना तर तुमचा घेवर अजिबात फसणार नाही, अजिबात तेलकट होणार नाही आणि मऊसुद्धा पडणार नाही. एकदम मस्त होईल जाळीदार असा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि घेवर मला जमलं आहे का नाही हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सगळ्यांसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.